तर नमस्कार गाववाल्यांनो. संध्याकाळी कामावर जाऊन कामावरचं काम आटपलंय तवसर नाईकान सगळा सर्व्हिसिंग सेंटर धुवून काढल्यान आणि नंतर तवसर सिद्धू आमचो दोन तलवारी घेऊन एंट्री मारल्यान आणि यांचा काहीतरी बोवकत नको हे पोराच्या इशारे एकमेकांवांगडा भांडकत लागले. आणि कामावरसून निघताना 6 वाजाची सगळेच वाट बघत होते, कारण आमच्या गड्यात जरी 6 वाजले तरी थंब मशीन 6 वाजाक नाही होते. आणि फायनली जसे 6 वाजले तसे मी गाडी काढले आणि निघाले मी नेरराक जाऊ, कारण तायल्याकडे माझ्या रक्षाबंधनाक जाऊचा होता. तर आमच्या नाबरवाडी इल्यानंतर तुम्ही या बघू शकता रस्त्यांची काय अवस्था झाली आहे. ती एकदम रस्ते काय रस्त्यात खड्डो ताच काळा नाही होता. आणि नंतर फायनली पोचले मी कलाकारांचं गाव म्हणजे नेरूर गाव. ते नेरूर गावात मी पोचल्यानंतर तायल्याकडे जाऊच्यासाठी गाडी लावलंय आणि गाडी लावून मी फायनली तायल्याच्या घराकडे माझ्या पोचले. आणि जसं तायल्याच्या घराकडे पोचले आणि बघते तर तायल्यानसुद्धा रांगोळी घालून सगळं रेडी करून ठेवलेल्यान. आणि नंतर पहिल्यांदा माका औक्षण केल्यान आणि औक्षण करून झाल्यानंतर अंगठी माझ्या डोक्यावरून दोनदा फिरवल्यान. ती काही एक प्रथाच असता वेगळी. ती फिरवून झाल्यानंतर भावासाठी आणलेली राखी तायल्यान माझ्या हातात बांधल्यान. दोन्ही भाऊ मुंबईत असल्या कारणान जवळचो भाव म्हणजे मीच असे, त्यामुळे ताईल्यान न चुकता माझी भाऊबीज करतात आणि ह्या पुढे करतलाच. आणि त्या झाल्यानंतर राखी 4-5 गाठी मारल्यान, कारण ताईल्याचं असं म्हणणं होतं की ह्या वर्षात बांधलेली राखी पुढच्या वर्षापर्यंत माझ्या हातात असताना. तर मी आणलेल्या चॉकलेट ताईल्याक दिलंय आणि जेवणाचा बेत केला आणि तो जेवलाय. आणि नंतर तनिष आणि दादा माका सोडू गेले आणि नंतर फायनली मी गाडी काढले आणि आमच्या MIDC मी घरात जाऊ. आणि फायनली जसं घराकडे पोचल्यानंतर तेलाची पिशवी बायलेकडे दिलं आहे आणि नंतर बायलेनसुद्धा श्रावण सोमवारातलं तिसरो रविवार असल्या कारणानं देवाची पूजा केलेली आहे. आणि काकांनीसुद्धा लोणचा दिल्यानंतर बायलेकडे दिलं. तोपर्यंत बायकोन डाळ आणि भात आणि भाजी रेडी करून घेतल्यानंतर जेवलो. आणि व्हिडिओ कसं वाटलं अवश्य कमेंट बॉक्स